एखाद्या मुलीला पाळी जर का व्यवस्थित येत नसेल किंवा मागे पुढे होत असेल किंवा येतच नसेल आणि तिथे जर का सोनोग्राफी केली तर बऱ्याच वेळेला रिपोर्ट येतो PCOD. आता हे PCOD म्हणजे नक्की प्रकरण काय आहे? तर अनेक प्रकारची अपरिपक्व अंडी जी आहेत ती जर का तुमच्या ओव्हरीजमध्ये असतील तर त्याला PCOD असं म्हणतात. म्हणूनच त्याचं नाव काय बघा ना, पॉली म्हणजे अनेक, सिस्ट म्हणजे काय अपरिपक्व अंडी, आणि दुसरं म्हणजे ओव्हरीजमध्ये असतात म्हणून ओव्हरन, आणि डिसीज. पण ही अशी अपरिपक्व अंडी तुमच्या ओव्हरीजमध्ये जमा का होतात हे समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्याचा तुमच्या प्रेग्नन्सीशी किंवा पाळीशी काय संबंध आहे हे समजून घेणं पण गरजेचं आहे. बरं, म्हणजे सुरुवात कशी असते याची? म्हणजे एकूण जर का आपण सायकल बघितलं तर तुमच्या ज्या काही वरून जे काही म्हणजे आपला पिट्युटरी ग्लँड आहे तिथून फॉलिकल स्टिम्युलेटिंग नावाचा हॉर्मोन तयार होतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग म्हणजे काय की फॉलिकलला स्टिम्युलेट करणारा. मग तुमच्या अंडाशयामध्ये असलेल्या एका अंड्याला तो काय करतो? पिकवायला सुरुवात करतो. त्यानंतर 14 दिवसामध्ये नियमाप्रमाणे हे अंड काय झालं पाहिजे? पिकलं गेलं पाहिजे. आणि 14 दिवसानंतर हे अंड पिकलं तर ल्युटिनायझिंग नावाचा हॉर्मोन येतो आणि ते अंड काय करतो? फोडतो. आणि हे फुटलेलं अंड नंतर तुमच्या फॅलोपियन ट्यूबमधून ट्रॅव्हल करत काय करतं? गर्भाशयामध्ये जात असतं. आता ह्या 3 दिवसामध्ये ट्रॅव्हलिंग करणारा ह्या 3 दिवस जो असतो त्या 3 दिवसामध्ये जर का संबंध आले, ते अंड जर का फर्टिलाइज झालं, त्यामुळे फर्टिलायझेशन हे फॅलोपियन ट्यूबमध्ये होत असतं. फर्टिलाइज झालं तर बाळ राहतं. आता असं बघा की जर का बाळ राहणार असेल तर त्या बाळासाठी तयारी पण झाली पाहिजे. तर त्यामुळे ज्या वेळेला फॉलिकल स्टिम्युलेटिंग नावाचा जो काही हॉर्मोन असतो तो जेव्हा म्हणजे अंड पिकवायला सुरुवात करतो त्याच वेळेला ओव्हरी काय करते? इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन तयार करते. आणि हा इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन काय करतो की गर्भाशयामध्ये कुशन तयार करण्याचं काम करतो. आणि मग हे कुशन तयार होत असतं, आणि जर का अंड फर्टिलाइज होऊन जर का हे गर्भाशयामध्ये आलं तर हे कुशन काय करतं? त्या बाळाच्या वाढीसाठी गरजेचं असतं. परंतु या पिरियडमध्ये जर का संबंध काही नाही आले आणि अपरिपक्व अंड म्हणजे कुठल्याही प्रकारचं न फर्टिलाइज झालेलं अंड जर का म्हणजे तुमच्या गर्भाशयामध्ये आलं तर गर्भाशयासाठी तो सिग्नल आहे की आता काही बाळ येणार नाही. म्हणजे मग ते जे काही कुशन तयार झाले त्याची काही यूज नाही आहे, आणि त्याच्यामुळे मग काय होतं? इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन काय होतो? ड्रॉपआउट होतो, आणि प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन काय होतो? वाढायला लागतो. आणि मग काय होतं की हे अंड जे आहे ते पूर्णपणे फुटायला लागतं. त्याच्यासाठी जे काही कुशन ते तयार केलेलं आहे तेही सगळं फुटून जातं, आणि हे सगळं फुटायला 12 दिवसाचा कालावधी लागतो. आणि 12 दिवसानंतर काय होतं? हे सगळं पडून जातं. त्याला आपण काय म्हणतो? पाळी आली असं म्हणतो. परंतु आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे होतो? तर जर का म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग नावाचा हॉर्मोन आलेला आहे, त्यांनी अंड पिकायला सुरुवात केलेली आहे, परंतु ते अंड जर का पिकलंच नाही. आता हे अंड पिकण्यासाठी काय लागतं? तर कुठलाही हॉर्मोन लागत नाही. म्हणजे जर का आपण बघितलं तर कोंबडीचं अंड पिकण्यासाठी काय लागतं? तर काही नाही, ऊब लागते. म्हणजे जर का शरीरातली ऊब कुठेतरी डिस्टर्ब झालेली असेल तर काय होतं? हे अंड पिकत नाही. आणि मग जर का हे अंड पिकलं नाही तर हे अपरिपक्व अंड काय होतं? तुमच्या ओव्हरीजमध्ये पडून राहतं. आता बघा, अंड जर का पिकलं नाही तर 14 दिवसानंतर ल्युटिनायझिंग नावाचा हॉर्मोन काही त्याला फोडू शकणार नाही, कारण ते अपरिपक्व आहे. मग त्यांनी जर का फोडलं नाही तर ते फॅलोपियन ट्यूबमधून ट्रॅव्हल करणार नाही. त्यांनी फॅलोपियन ट्यूबमधून ट्रॅव्हल नाही केलं तर ते गर्भाशयात पोचणार नाही, आणि ते गर्भाशयात गेलं तरच इस्ट्रोजन नावाच्या हॉर्मोनला काय होत असतं? सिग्नल मिळत असतो. परंतु आता जर का अंडच पिकलेलं नाही तर इस्ट्रोजनला काही सिग्नल मिळणार नाही, आणि इस्ट्रोजन वाढत जातो. आणि हाच इस्ट्रोजन काय करतो? नंतर मग तुमचं म्हणजे म्हणतो ना की अनवॉन्टेड हेअर ग्रोथ असेल किंवा ब्रेस्टची वाढ जे असेल, पिंपल्स असतील, म्हणजे अनेक जे काही कॉम्प्लिकेशन जे क्रिएट होत असतात ते ह्या इस्ट्रोजननी होत असतात. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय केलं जातं? मग प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या दिल्या जातात. म्हणजे आर्टिफिशियली जर का तुम्ही प्रोजेस्टेरॉन दिलं तर काय होतं? इस्ट्रोजन ड्रॉपआउट होतो आणि पाळी येते. परंतु पाळी जरी आल्यासारखी वाटली तरी अंड तयार झालेलं आहे का? नाही. म्हणजे दर महिन्याला काय होणार आहे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन येत राहणार आहे, एक नवीन अंड पिकवायला सुरुवात करणार आहे, आणि ते अंड अपरिपक्व झालं की ते फुटणार नाही. आणि अशी अनेक अपरिपक्व अंडी ज्या वेळेला तुमच्या ओव्हरीजमध्ये बसून राहतील त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हणतात. आणि ज्या वेळेला पाळी आपल्याला येत नाही किंवा पाळी लॉंग होते तर त्यावेळेला आपण काय करतो की प्रोजेस्टेरॉन नावाच्या प्रत्येक वेळेला गोळ्या घेत राहतो, आणि त्यांनी काय होतं की इस्ट्रोजन ड्रॉपआउट होईल, आणि त्याच्यातून काय होईल की जे कुशन तयार झाले ते शेड ऑफ होतं. परंतु अंडी तयार करण्यासाठी मात्र कुठलंच काम केलं जात नाही, आणि त्याच्यातून ही अपरिपक्व अंडी काय होतात? आपल्या म्हणजे ओव्हरीजमध्ये वाढत जातात, आणि त्याच्यामधून आपण जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा PCOD सारखा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि जर का तुमची अंडीच तयार होणार नसतील तर मग बाळ राहणार कसं? हा सगळ्यात मेजर पार्ट असतो. आणि त्याच्यामुळे मग होतं कसं की मग भविष्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? IVF किंवा IUI कडे हे सगळे प्रकरण जात असतं. त्यामुळे पहिल्याच वेळेला जर का पाळी येत नसेल तर मग बाबा शरीरातला अग्नी कुठे बिघडलेला आहे? अंड का तयार होत नाहीये? ह्याच्यावर जर का योग्य प्रकारे आयुर्वेदानुसार काम केलं तर भविष्यातले जे काही म्हणजे IVF करावे लागणं किंवा म्हणजे म्हणतो ना की टेस्ट ट्यूब बेबी सारखे प्रकार करावं लागणं हे आपल्याला टाळता येऊ शकतात. कारण वेळीच जर का अंड तयार होत नाही आहे याच्यावर जर का आपण काम केलं
तरच आपल्याला नैसर्गिक संततीचा लाभ होऊ शकतो, अन्यथा मात्र मुश्किल.